नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, येत्या मंगळवारी 5 मे 2026ला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपासना करून श्री गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. तर अधिक काळापासून चालू आहे आणि गणपती व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. तर हे व्रत केल्याने विघ्नहर्ता बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात आणि शुभ फळ देतात. अंगारकी चतुर्थीचा योग हा वारंवार येत नाही, तो वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असतो. जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होत असतो आणि अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली होती. तर त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला होता की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी तिथी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल, असा उल्लेख हा गणेश पुराणामध्ये सांगितला आहे. म्हणून जर आपण अंगारकी चतुर्थीला व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील सर्व चतुर्थीचं शुभ फळ प्राप्त होत असतं. म्हणून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सर्वांनी उपवास करावा. उपवास शक्य नसेल, गरोदर महिला असतील त्यांनी उपवास शक्यतो नाही केला तरी पण चालेल, फक्त गणपती बाप्पाची सेवा करा. मोठ्यांपर्यंत सर्वजण चतुर्थीचं व्रत करत असतात. तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून सुरू करू शकतात. कारण चतुर्थी ही अशी कोणत्याही महिन्यामध्ये आपण पकडू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही. जेव्हा अंगारक चतुर्थी येते, अंगारक योग येतो, तेव्हाच आपल्याला चतुर्थी व्रताला सुरुवात करायची असते. म्हणून ज्यांना चतुर्थी व्रत सुरू करायचं आहे त्यांनी 6 जानेवारीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात. तर या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 6 जानेवारी 2026ला सकाळी 8:01 होणार आहे आणि समाप्ती 7 जानेवारीला सकाळी 6:54 होणार आहे. म्हणून उदयतिथीनुसार ही अंगारकी चतुर्थी 6 जानेवारीला मंगळवारीच साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी आपण व्रत करणार आहे आणि हे व्रत आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर सोडायचं आहे. तर या दिवशी चंद्रोदय जो आहे तर तो 6 जानेवारीला मंगळवारी रात्री 9:16 होणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि यानंतरच हे व्रत सोडायचं आहे. तरच या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. तर श्री गणेशाचा आशीर्वाद हा देखील तुम्हाला मिळेल. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. तर सर्व देवतांमध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जातात, जे संकट विघ्नहर्ता देखील. आणि या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्हाला प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा अतिशय जबरदस्त असा उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. मुलांच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतील, तर बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील. तसेच बघा, तुम्हाला मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो अगदी तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात. हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी 6 जानेवारीला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्ही मुलांना झोपण्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर बघा, आपल्या मुलांवरील सर्व संकटे दूर व्हावीत, नजर दोष दूर व्हावा, तसेच मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे नष्ट व्हावेत, अशा प्रत्येक आईला असं वाटत असतं. त्या प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क्स मिळत नसेल किंवा मुले खूप किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असेल, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुमची मुलं ही वाईट व्यसनी लागली असतील, तर तुमच्या मुलांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं अभ्यास करत असतील परंतु त्यांच्या लक्षात राहत नसेल, तर त्यांना काही आठवत नसेल, मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठतरी कमी असेल, तर त्या प्रत्येक आईनं हा उपाय करायचा आहे. तर
अंगारकी चतुर्थीला करायचं आहे, कारण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या सर्व भक्तांवर आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते जास्त पटीने कार्यरत असतं. म्हणून तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे, नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान दुधाने किंवा पंचामृताने किंवा फक्त शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, चंदन, लाल फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि एक जास्वंदीचे लाल फूल अर्पण करायचं आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा, गणपती बाप्पांची आरती करायची. यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेव्हा आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करतो आणि यानंतर उपाय करतो तेव्हा श्री गणेश हे प्रसन्न झालेले असतात. त्यामुळे आपल्याला हा उपायाचा लवकरच फळ भेटतं. उपाय जो आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. तर हे कापड घेताना तुम्ही कॉटनचं घेतलं तरी पण चालेल. यानंतर तुम्हाला हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत, जे की कुठे किडलेले नसावेत. चांगले मूग घ्यायचे, मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही, अख्खे मूग घ्यायचे आहेत. तर बघा तुम्हाला ते मूग घेताना तुटलेले फुटलेले नसावेत, किडलेले नसावेत, अखंड घ्यायचे आहेत. हिरवे कापड घ्यायचं. त्यानंतर आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. प्रत्येक मुलांसाठी तुम्हाला सेपरेट असे 108 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. 2 मुलं असेल तर 108 असे तुम्हाला सेपरेट घ्यायचे आहेत हिरवे मूग. तर ते घ्यायचे आहेत. यानंतर सर्वप्रथम उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची, बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, चंदन लावायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर उपायाला बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे, खाली बसायचं नसतं, आसनावरतीच बसायचं. हिरव्या रंगाचा जो कापड असणार आहे तर तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. 108 हिरवे मूग जे आहे ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. यानंतर एक मूग तुम्हाला घ्यायचं आहे, ओम गण गणपती नमः असं म्हणायचं आहे आणि त्या कापडावरती तुम्हाला ठेवायचं आहे. असं तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक हिरवा मूग जो आहे तर तो तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे. यानंतर त्या कपड्याला तुम्हाला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही पोटली ठेवायची. मुलांचं नाव घेऊन त्यांच्या मागची इडापिडा निघून जावी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्यावरील सर्व संकटे अडचणी दूर व्हाव्यात अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. 5 मिनटं तुम्ही ही पोटली तुम्हाला 5 मिनटं तर तुम्हाला तिथं बाप्पांसमोरच ठेवायची. यानंतर ही पोटली गणपती बाप्पांसमोर उचलून तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. आता जर मुलं शिक्षणासाठी काही नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा असेल तर मुलांची घरामध्ये जी काही वस्तू असेल, पुस्तकं असेल, कपडे असेल तर तिथे तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे. नक्कीच हा त्याचा अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही नक्कीच ही हिरव्या मुगाची पोटली तुमच्या मुलांसाठी करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. तुमची मुलं तुमच्या जवळच असेल तर मुलांच्या उशीखाली तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर भरती पोटली तसेच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, हा उपाय इथं संपत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 7 जानेवारीला सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे पोटली तुम्हाला मुलांच्या उशीखालून काढायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायची. जाताना तुम्हाला दुर्वा, जास्वंदाचं फूल, यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचं आहे. गुळ खोबरं तुम्ही नेला तरीही चालेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा अर्पण करायचे आहेत, नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आपण सोबत नेली आहे तर ती पोटली बाप्पांच्या चरणाजवळ तिथे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला श्रद्धेने अर्पण करायची आहे आणि जी काही अडचण असेल, तुमची जी काही इच्छा असेल मुलांच्या बाबतीत तिथे तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांना सांगायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.